नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. बघा, 12 डिसेंबरला ही अमावस्या आहे आणि 13 तारखेपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे. 14 डिसेंबर रोजी हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि या गुरुवारी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला धणे या ठिकाणी ठेवायचे आहे. बघा, धणे आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहे, यामुळे आपल्या घरात लक्ष्मीची भरभराट होणार आहे. लक्ष्मी कधीही आपल्या घरातनं घर सोडून जाणार नाही आणि लक्ष्मीची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो. हिंदू कॅलेंडरनुसार हा 9वा महिना आहे. ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे, कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित आहे, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी व्रत पाळले जाते. यासोबत संपत्ती आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते आणि त्याबरोबरच जीवनात धन, यश आणि सुखसमृद्धी येते. तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन धनसमृद्धीने आपलं आयुष्य हे सुखी होते. मार्गशीर्ष महिना अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी 13 डिसेंबरपासून सुरू होत आहे. पहिला गुरुवार हा 14 डिसेंबरला, दुसरा गुरुवार हा 21 डिसेंबरला, तिसरा गुरुवार 28 डिसेंबरला आणि चौथा गुरुवार हा 4 जानेवारीला आहे. आपल्याला हा जो उपाय करायचा आहे, हा उपाय आपल्याला पहिल्या गुरुवारी करायचा आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. पहिल्या गुरुवारी जर का हा उपाय तुम्हाला काही कारणास्तव करायला जमला नाही, तर तुम्ही हा उपाय इतर गुरुवारी म्हणजे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या या गुरुवारपैकी कधीही करू शकतात. पण शक्य झाल्यास हा उपाय तुम्ही पहिल्या गुरुवारी करायचा आहे. आता हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला तुमची देवपूजा करून घ्यायची आहे. तुम्हाला तुमच्या गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी करून घ्यायची आहे. तुम्ही जर का सकाळी गुरुवारची पूजा मांडणी केली असेल तर तुम्ही त्यानंतर हा उपाय करू शकतात. आणि तुम्ही जर का दुपारनंतर पूजेची मांडणी करणार असाल तर तुम्हाला त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. पूजेची मांडणी तुमची झाल्यानंतर तुम्हाला व्रताची कहाणी वाचायची आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे. ह्या उपायासाठी तुम्हाला मूठभर धणे घ्यायचे आहे. बघा, या उपायासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे धणे घ्यायचे आहे. तुमची पूजा मांडणी झाल्यानंतर, कहाणी वाचून झाल्यानंतर तुम्हाला एका आसनावर बसायचं आहे आणि तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आता तुम्ही जर का पूजेची मांडणी करणार असाल तर हा उपाय तुम्हाला जिथे तुम्ही पूजेची मांडणी केली आहे तिथे करायचा आहे. आणि जर का पूजेची मांडणी तुम्ही करणार नसाल किंवा करत नसाल तर हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असलेल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर करू शकतात. जर का माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीसमोर हा उपाय करू शकतात. आता तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. हा दिवा तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये तुम्ही दुहेरी कापसाची वात घ्यायची आहे किंवा मग कलावा जो असतो त्याची तुम्ही दुहेरी वात करू शकतात आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. यानंतर आपल्याला एक वाटी भरून धणे घ्यायचे आहे. बघा, वाटी छोटीशी घ्या, त्याच्यामध्ये थोडेसे मुठभर असे धणे बसतील एवढे धणे तुम्हाला घ्यायचे आहे. आणि हे धणे तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुम्हाला हे धणे ठेवायचे आहे. यानंतर तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही लक्ष्मी अष्टकचं पठण करू शकतात. श्री सुक्तम तुम्हाला जर का वाचायला येत नसेल किंवा माहिती नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून ते श्रवण देखील करू शकतात. त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकचं पठण करायचं आहे. याचबरोबर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप देखील करू शकतात. तुमच्याकडे जर का मंत्र माळ जप असेल तर एक माळ तुम्ही श्री महालक्ष्मी नमः या साध्या सोप्या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकतात. आता यानंतर आपल्याला धण्याची वाटी आपल्या हातात घ्यायची आहे. बघा, धण्याची वाटी आपल्याला हातात घ्यायची आहे आणि आपल्याला हे धणे 3 वेळा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरून उतरवायचे आहे. वरतून खाली डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 3 वेळा हे धणे क्लॉकवाईज उतरवून घ्यायचे आहे. आणि हे करत असताना आपल्याला श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्हाला जेही माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं असेल ते नामस्मरण करत तुम्हाला हे 3 वेळा धणे उतरवून घ्यायचे आहे. त्यानंतर ही वाटी खाली ठेवायची आहे. आता आपल्या घरामध्ये जो कर्ता पुरुष असेल, बघा, आपल्या घरामध्ये जी व्यक्ती पैसे कमवत असेल, मग ती तुमचे काका असू द्या, तुमचे मिस्टर असू द्या किंवा ती महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या, जीही व्यक्ती पैसे कमवत असेल, एक व्यक्ती असेल तर तुम्ही एका व्यक्तीसाठी
कमवण्यासाठी 2 व्यक्ती असेल तर तुम्ही 2 व्यक्तींसाठी हा उपाय करायचा आहे। जीही व्यक्ती पैसे कमवत असेल त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसवायचा आहे। जिथे तुम्ही पूजेची मांडणी केलेली असेल त्याच्या बाजूला तुम्हाला बसवायचं आहे आणि हे जे वाटीतले धणे आहे यातले मुठभर धणे आपल्याला हातात घ्यायचे आहे आणि या व्यक्तीवरून आपल्याला हे धणे 3 वेळा उतरवायचे आहे। बघा हे धणे आपल्याला 3 वेळा या व्यक्तीवरून उतरवायचे आहे। 2 व्यक्ती कमवणाऱ्या असतील तर आपल्याला दोन्ही व्यक्तींवरून हातामध्ये वेगवेगळे धणे घ्यायचे आहे आणि वेगवेगळे त्यांच्यावरून 3 वेळा उतरवायचे आहे आणि हे धणे एका वाटीमध्ये आपल्याला गोळा करायचे आहे। यानंतर बघा आपल्याला यानंतर 2 लवंग घ्यायचे आहे। लवंग ह्या अखंड घ्यायच्या आहे। 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे। भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम, भीमसेनी कापूर तुम्ही वापरू शकतात। 2 लवंग, 2 कापराच्या वड्या आपल्याला आणि हे उतरवलेले धणे, बघा जितक्या व्यक्तीवरून तुम्ही हे धणे उतरवले असतील ते सर्व धणे तुम्हाला एकत्र करायचे आहे आणि ते तुम्हाला एका पंतीमध्ये किंवा तुमच्याकडे जर का ह्या वस्तू जाळण्यासाठी काही पात्र असेल भांडं असेल तर तुम्ही ते भांडं घेऊ शकतात। त्यामध्ये तुम्हाला हे धणे टाकायचे आहे, 2 लवंग आणि 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहे आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे। आता हे प्रज्वलित केल्यानंतर हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये सर्वत्र फिरवायचं आहे आणि हे करत असताना तुमच्या ज्याही काही अडचणी असेल, ज्याही काही इच्छा असतील त्या तुम्हाला बोलायच्या आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला माता लक्ष्मीचं देखील स्मरण करायचं आहे। तुम्हाला माता लक्ष्मीला स्मरण करत करत ज्याही काही तुमच्या अडचणी असतील त्या तुम्हाला सांगत तुम्हाला हे तुमच्या घरामध्ये सर्वत्र फिरवायचं आहे। बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी काही तुमच्या समस्या असेल, लक्ष्मी घरात टिकत नसेल, त्याच्यासाठी जर का तुमच्या लक्ष्मी प्राप्तीसाठी काही समस्या असतील, काही प्रश्न असतील, तुमच्या घरात लक्ष्मी येते ती टिकत नसेल, ती टिकावी म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्ही तसं हे बोलून दाखवायचं आहे। माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, माता लक्ष्मीला स्मरण करायचं आहे आणि हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये सर्वत्र फिरवायचं आहे। आता यानंतर बघा याची राख तुम्हाला घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली हे टाकून द्यायची आहे। त्यानंतर बघा आता काय करायचं तर आपण जे धणे, बघा जी वाटी देवीवरून उतरवलेली आहे त्यातले काही धणे आपण अशा पद्धतीने उतरवून हे आपण प्रज्वलित केलेले आहे। त्यानंतर आपल्याला वाटीमधले थोडे धणे घ्यायचे आहे, चिमूटभर धणे पुन्हा घ्यायचे आहे आपल्याला आणि हे धणे एका लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधायचे आहे। बघा यामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि हे धणे आणि 1 रुपयाचं नाणं याची पोटली आपल्याला तयार करायची आहे आणि ही आपल्या दरवाजाच्या वर आपल्याला लावायची आहे। बघा कोणाच्याही डोक्याला लागेल अशा पद्धतीने आपल्याला हे लावायचं नाही, तर दरवाजामध्ये आपल्याला दरवाजाच्या वरच्या बाजूला एका साईडनी तुम्हाला ही पोटली लावायची आहे। त्यानंतर बघा पुन्हा वाटीतले चिमूटभर धणे आपल्याला घ्यायचे आहे, पुन्हा एक लाल कपडा घ्यायचा आहे, यामध्ये हे धणे ठेवायचे आहे आणि ह्या धण्याची पोटली आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे। रोज तुम्ही देवपूजा करत असताना आपल्याला ह्या पोटलीची देखील पूजा करायची आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला थोडासा लाल कपडा घ्यायचा आहे आणि यामध्ये पुन्हा आपल्याला वाटीतले चिमूटभर धणे घ्यायचे आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। बघा तुम्ही जिथे पैसे ठेवतात, जिथे कपाट तुमचं आहे त्या तिजोरीमध्ये तुम्हाला हे धणे ठेवायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे धणे ठेवायचे आहे। यामुळे बघा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहणार आहे। बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करायचा आहे। पहिल्या गुरुवारी करणं शक्य नसेल तर तुम्ही इतर गुरुवारी हा उपाय करू शकतात। आता हा उपाय जी व्यक्ती व्रत करणार आहे तिने केला तरी चालणार आहे किंवा मग इतर तुमच्या घरातली व्यक्ती देखील हा उपाय करू शकते। बघा हे धणे हे लक्ष्मीचं रूप आहे, त्याचप्रमाणे लवंग ही देखील लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, धणे माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि कापूर देखील माता लक्ष्मीला प्रिय आहे। या पद्धतीने हा उपाय आपल्याला कोणत्याही मार्गशीर्ष गुरुवारी करायचा आहे। शक्य झाल्यास तुम्ही हा उपाय पहिल्या गुरुवारी करू शकतात। बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। आपल्याला धण्याची अशी पोटली बनवून या ठिकाणी ठेवायची आहे। थोडे धणे आपल्याला अशा पद्धतीने कमवणाऱ्या व्यक्ती बनवून उतरवून ते प्रज्वलित करायचे आहे। यामुळे बघा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहणार आहे। आपल्या घरामध्ये असलेल्या सर्व समस्या ह्या नष्ट होणार आहे आणि घरामध्ये आपल्या सुख, शांती, समृद्धी ही नांदणार आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा। चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।